मंडळी, वर्षातील प्रत्येक महिना खास असला तरी नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांची गोष्ट वेगळीच असते. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांमध्ये काही गुण असतात जे त्यांना इतरांपेक्षा वेगळी ओळख देतात. जसे विस्टिन चर्चिल, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, विराट कोहली, ऐश्वर्या राय, सोनाली कुलकर्णी यासारखे अनेक दिग्गज या महिन्यामध्ये यांचा जन्म झालेला आहे. नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांची वैशिष्ट्ये आणि गुरुग्रहांची त्याच्यावर विशेष कृपा असते का ते जाणून घेऊया. नोव्हेंबरमध्ये जन्मलेले लोक सर्जनशीलतेने परिपूर्ण असतात. ते नेहमी काहीतरी वेगळे करण्यावर विश्वास ठेवतात. त्यांची विचारसरणी इतरांपेक्षा वेगळी असते आणि ते नेहमी त्यांच्या मनाप्रमाणे भविष्याची योजना करतात. ते प्रत्येक कामात आपले सर्वोत्तम आउटपुट देतात. नोव्हेंबरमध्ये जन्मलेले लोक हुशार तसेच दिसायला अतिशय आकर्षक असतात. त्यांना साधेपणा आवडतो आणि त्यांची शैली लोकांमध्ये लोकप्रिय बनते. इतरांनाही त्यांचा हेवा वाटतो. नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांबद्दल आणखी एक गोष्ट आहे जी त्यांना इतरांपेक्षा वेगळी बनवते. ती म्हणजे ते कोणत्याही ऐकलेल्या गोष्टीवर ते विश्वास ठेवत नाहीत. ते फक्त त्यांच्या डोळ्यांनी जे पाहतात त्यावर विश्वास ठेवतात. ते विचार न करता कोणाचेही म्हणणे स्वीकारत नाहीत. नोव्हेंबरमध्ये जन्मलेले लोक त्यांच्या गोपनीयतेशी कधीही तडजोड करत नाहीत. ते चालू लोकांपासून दूर राहणे पसंत करतात आणि त्यांचे मित्र खूप मर्यादित आहेत. पण यांचे ज्यांच्याशी आयुष्यभराचे नाते असते ते चोख निभवतात. तसेच हे शांत, दयाळू आणि स्वभावाने अतिशय सौम्य असतात. 1 ते 22 नोव्हेंबर दरम्यान जन्मलेले लोक वृश्चिक राशीचे मानले जातात आणि त्यांचा स्वामी मंगळ आहे. या कारणास्तव असे लोक धैर्यवान, महत्त्वाकांक्षी आणि दबंग स्वभावाचे असतात. दुसरीकडे 22 नोव्हेंबर नंतर जन्मलेले लोक धनु राशीचे मानले जातात आणि धनु राशीचा संबंध गुरुशी असल्यामुळे त्यांना गुरुच्या कृपेने करिअर आणि व्यवसायात विशेष प्रगती लाभते. यांच्या आयुष्यात कधीही पैशांची कमतरता नसते. मंडळी, नोव्हेंबरमध्ये जन्म घेणारे व्यक्ती बहुतांश व्यक्ती हे मिस्ट्री पर्सन असतात. जर तुमचा जन्म नोव्हेंबरमधला असेल तर तुम्ही नक्कीच या गोष्टीला होकार द्याल. नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती लगेच कोणापुढेही खुलत नाहीत. त्यांना आपल्या गोष्टी शेअर कराव्याशा वाटत नाहीत. याचा अर्थ हा नाही की ते इतरांवर विश्वास ठेवत नाहीत किंवा इतरांना खोटे समजतात, तर त्यांच्या स्वभावातच ती गोष्ट असते. त्यामुळे तुम्ही नोव्हेंबरमध्ये जन्मले असाल तर काही प्रमाणात आपल्या पार्टनरशी मोकळेपणाने बोला. यामुळे त्यांचा तुमच्यावर विश्वास वाढेल आणि तुमचे लव्ह लाईफ चांगले होईल. नोव्हेंबरमध्ये जन्मलेले लोक खूप प्रामाणिक असतात. म्हणजेच त्यांना आपल्या पार्टनरवर चीट करायला आवडत नाही. त्यांना एका व्यक्तीचा हात धरला की तो कायमचा धरतात. यामुळे त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्तीसुद्धा त्यांना प्रेमाच्या बाबतीत आदर देतात. नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्तीच्या नशिबी सहसा प्रामाणिक प्रेम येते आणि त्यांचे नाते अधिकाधिक काळ टिकते व सुखाने सुरू राहते. नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती आपल्या पार्टनरची खूप काळजी घेतात. यामुळे जी व्यक्ती त्यांच्या प्रेमात पडते तिला कदर असते. तुम्ही हवं तर निरीक्षण करा. ज्या व्यक्ती खूप काळजी करतात आणि सतत विचारपूस करतात त्यांचा जन्म हा नोव्हेंबरमध्येच झालेला असतो. त्यामुळे तुम्ही या गुणामुळे काळजी करू नका. तुमचा पार्टनर काही तुम्हाला सोडून जाणार नाही, कारण तुम्ही त्याला खूप प्रेम देताय. नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती या काहीशा मिस्ट्री पर्सन असतात हे आपण जाणून घेतले आहे. आणि अशा व्यक्तींच्या स्वभावात पॉझिटिव्ह असण्याचा हा एक गुण असतो. हा गुण काही वेळात चांगला ठरू शकतो तर काही वाईट. हे सर्वस्वी तुमच्या जोडीदारावर अवलंबून आहे. त्याला जर या पॉझिटिव्हनेसचा त्रास झाला तर त्याचा परिणाम नात्यावर होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराला समजून घेऊनच पॉझिटिव्हनेस दाखवला तर नाते अधिक उत्तम बहरू शकते. हे लोक आव्हाने आणि कठीण परिस्थिती. नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांना आशावादी दृष्टिकोनाने गोष्टींचा सामना करण्यास प्रेरित करतात. हे लोक त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करतात आणि ते पूर्ण होईपर्यंत सहज मागे हटत नाहीत. त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात गोपनीयता आवडते. हे लोक त्यांच्या गोष्टी गुप्त ठेवतात आणि कुटुंब आणि मित्रांपासूनही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करतात. इतरांसमोर सहजासहजी खुलणे त्यांना आवडत नाही. उतावळीत लोक आपल्या बुद्धिमत्तेचा वापर कठीण परिस्थितीत करतात. ते हरतात, नंतर परिस्थितीचे मूल्यांकन करतात आणि नंतर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा त्यांना यश मिळते तेव्हा ते इतरांना यशस्वी होण्यासाठी प्रेरणा देतात आणि मदत करतात. नोव्हेंबरमध्ये जन्मलेले लोक जिज्ञासू प्राणी आहेत. प्रत्येक गोष्ट पटकन शिकण्याकडे त्यांचा कल असतो. ते मन लावून कोणत्याही विरोधाभासी परिस्थितीतून बाहेर पडतात. त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे ते सर्वात कठीण परिस्थिती देखील त्यांच्या बाजूने बदलण्यास सक्षम असतात. ते एका भक्कम काचेच्या भिंतीसारखे आहेत, ज्यामुळे त्यांच्या पुढच्या हालचालीची कल्पना करणे कोणालाही अवघड आहे.
नोव्हेंबरमध्ये जन्मलेले लोक धाडसी आणि आत्मविश्वासाचे असतात, पण स्वभावाने ते हट्टीही असतात. कठीण परिस्थितीत ते निर्भयतेचा वापर करतात. ते धोका पत्करण्यास तयार आहेत. ते त्यांच्या मेहनत आणि कौशल्याच्या जोरावर त्यांच्या स्वप्नांचा पाठलाग करतात. तथापि या लोकांना इतरांकडून सूचना घेणे आवडत नाही आणि जर कोणी त्यांना दिली तर ते त्याकडे लक्ष देत नाहीत. संयम आणि समस्यांना सामोरे जाण्यासाठी सहनशीलता हे नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांचे जन्मजात गुणधर्म आहेत. त्यांना घरातील आणि बाहेरील लोकांशी त्यांचे संबंध कसे हाताळायचे हे माहीत आहे. जरी त्यांना इतरांचा सहज हेवा वाटू शकतो, या ईर्षेमुळे त्यांना आपले स्थान गमावण्याची भीती देखील वाटते आणि प्रत्येकाला आपल्या प्रतिस्पर्धी मानू लागतात. नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते. ते दिसायला आणि चारित्र्याने उत्तम असतात, पण त्यांच्या नाकावर राग येतो. त्यांचे चारित्र्य गुण त्यांच्या आतून मजबूत करतात. त्यांच्या चांगल्या वागणुकीमुळे या व्यक्तिमत्वामुळे सर्वजण त्यांना पसंत करतात. पण जेव्हा लोक त्यांच्या जवळ येतात त्यांना ते आवडत नाही, तेव्हा ते त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत आणि परिणामी असा होतो की ते लहान आणि अनावश्यक गोष्टींवर देखील त्यांची शक्ती वाया घालवतात. या लोकांमध्ये आश्चर्यकारक शारीरिक ऊर्जा असते. हे लोक कोणतेही काम हाती घेतात ते पूर्ण उत्साहाने करतात. नोव्हेंबरमध्ये जन्मलेले लोक जीवनातील नवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नेहमीच तयार असतात, ज्यामुळे त्यांना कठीण ठिकाणी प्रवास करावा लागतो आणि नवीन वातावरणाशी जुळवून घ्यावे लागते. पण अनेक वेळा हे लोक त्यांच्या आयुष्यात तर्कहीन होतात. परिणामी अनेक वेळा ते इतरांबद्दलच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. छोट्या छोट्या गोष्टींवर ते रागावतात आणि लोकांबद्दल आक्रमकही होतात. ते फसवणूक किंवा खोटे बोलणे टाळतात आणि या गोष्टींचा तिरस्कार करतात. अगदी संवेदनशील बाब असली तरीही ते वैयक्तिकरित्या ज्या व्यक्तीवर प्रेम करतात त्याचा विश्वास ते कधीही तोडत नाहीत आणि व्यावसायिक जीवनातही ते खूप निष्ठावान असतात. तथापि या लोकांना त्यांच्या नातेसंबंधात असुरक्षित वाटते. या लोकांना भीती वाटते की त्यांचे व्यावसायिक यश आणि वैयक्तिक संबंध गमावले जातील. परिणामी ते सहसा इतरांशी स्वतःची तुलना करू लागतात, जे त्यांच्यासाठी फलदायी नसते.